गुजरातमधील वडनगर या शहराला खूप मोठा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. भारतातील एक महत्त्वाचं पुरातत्वीय शहर म्हणून या शहराला ओळखलं जातं. या शहरात भारतातील पहिलं पुरातत्वीय अनुभव संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं हे आपल्या देशातील पहिलं संग्रहालय आहे. हे संग्रहालय कसं आहे आणि तिथे काय काय पाहता येणार आहे जाणून घेऊया व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेरा आहेत नितेश काळे. गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात वडनगर हे शहर आहे. या वडनगर शहराला फार मोठा इतिहास लाभलाय. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे शहर खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रागैतिहासिक काळापासून ते आतापर्यंत या शहराने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे. वैदिक काळाच्या उत्तरार्धात महाजन पदं उदयाला येत होती. त्याचवेळी वडनगर सारखी छोटी शहरं सुद्धा आकार घेत होती. सुरुवातीच्या काळात या शहराचं नाव होतं आनर्तपूर. काळाच्या ओघात या आनर्तपूरचं नाव बदलत बदलत विप्रपूर, आनंदपूर, वृद्धनगर ते वडनगर असं होत गेलं. या वडनगर शहरावर अनेक राजवटींनी राज्य केलं. काळाची अनेक स्थित्यंतरं या शहराने पाहिली. या शहरात झालेल्या उत्खननांमध्ये हे शहर पुरातत्वीय दृष्ट्या कसं महत्वाचं आहे याविषयी अनेक पुरावे मिळाले आहेत. हे प्राचीन शहर आता एका आधुनिक रूपात जगाला पाहायला मिळणार आहे. हे आधुनिक रूप म्हणजेच या शहरात उभारण्यात आलेलं आर्किओलॉजिकल एक्सपेरिमेंटल म्युझियम म्हणजेच पुरातत्वीय अनुभव संग्रहालय. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं. भारतात पुरातत्वावर आधारित अशा प्रकारचं हे पहिलंच म्युझियम आहे. 12,500 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे संग्रहालय उभारण्यात आले. त्यासाठी एकूण 298 करोड रुपये खर्च करण्यात आले. वडनगर शहराचा 2500 वर्षांचा इतिहास या संग्रहालयात अनुभवायला मिळणार आहे. उत्खननात सापडलेल्या प्राचीन वस्तू, खेळणी, अवजारं, सांगाड्यांचे अवशेष, नाणी आणि इतर अनेक प्राचीन वस्तू या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. या संग्रहालयात थीमॅटिक गॅलरीज म्हणजेच विविध विषयांना वाहिलेली अनेक दालनं आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम असणार आहे ती म्हणजे ओरिएंटेशन गॅलरी. या ओरिएंटेशन गॅलरीमध्ये संग्रहालयात काय काय असणार आहे याविषयी मार्गदर्शनपर माहिती मिळणार आहे. सिटी गॅलरीमध्ये वडनगर शहराचा उगम आणि विकास कसा झाला याविषयी जाणून घेता येणार आहे. बिलीफ गॅलरीमध्ये वडनगर या शहरावर जैन, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या असलेल्या प्रभावाविषयी माहिती मिळणार आहे. लाईफस्टाईल गॅलरीमध्ये वडनगर शहरात प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या लोकांची वस्त्र, आभूषणं आणि इतर त्यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू पाहायला मिळणार आहेत. फ्युचर गॅलरीमध्ये भविष्यात वडनगर शहर कसं असेल याविषयी काल्पनिक चित्र पाहायला मिळणार आहे. या संग्रहालयाचं प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे प्रत्यक्ष उत्खनन स्थळ. पुरातत्व खात्याचं प्रत्यक्ष उत्खनन स्थळ आणि उत्खननात सापडलेल्या वस्तू पाहण्याची संधी या संग्रहालयात मिळणार आहे. प्राचीनता आणि आधुनिकता यांचा उत्तम साधलेला संगम म्हणजे हे संग्रहालय आहे. तुम्हीही शक्य झाल्यास भारतातल्या पहिल्या आणि अद्भुत पुरातत्वीय अनुभव संग्रहालयाला नक्की भेट द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा.